आत्ताच एक अत्यंत सकाळी सकाळी अत्यंत दुर्दैवी दुःखदायक घटना, क्लेशदायक घटना घडलेली आपल्या समोरच आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रशासनावर जरब असणारे असे एक व्यक्तिमत्व, एक झंझावाती व्यक्तिमत्व अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभलं होतं. आणि काही वेळापूर्वीच ही अत्यंत दुःखद घटना घडली. विमान अपघातामध्ये आदरणीय अजितदादांचा त्या ठिकाणी निधन झाल्याची वार्ता समजली आणि मनाला अत्यंत दुःख झालं. विकास कामं व्हावीत आणि त्याचबरोबर प्रत्येक भागाची प्रगती व्हावी अशा दृष्टिकोनातून सकाळी 6 पासून रात्रीच्या 12 पर्यंत काम करणारे फार कमी नेते असतात आणि त्यापैकी निश्चितच अजितदादा होते. सर्वांना वेळ देणारा नेता, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा नेता असा त्यांचा लौकिकच होता. आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत. ही केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे, पक्षाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. आणि एक असा नेता, तो महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो, तो महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, असा नेता आपल्यातून हरपलेला आहे. मी मनापासून त्या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाही सुरू आहे, पण माझी सर्वच कार्यकर्त्यांना विनंती राहील की आपण आपला प्रचार आजच्या दिवशी तरी आपण पूर्णपणे थांबवावा. त्या ठिकाणी आपले जे काही कार्यक्रम असतील ते सर्व कार्यक्रम, सर्व सभा आपण थांबवाव्यात आणि त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळूनच आपल्या या नेत्याला आदरांजली आणि श्रद्धांजली व्यक्त करावी अशी मी या ठिकाणी विनंती करत आहे. मी अजितदादांना मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो.